हा जो ब्रश दिसतो हा थर्मास साफ करण्यासाठी याचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. आपण बघतो की घरी आपण चहासाठी जो थर्मास वापरत असतो तर त्या थर्मासचं आतून स्वच्छ करणं जर हा ब्रश नसेल तर थोडं अवघड असतं. म्हणजे कोपऱ्यामध्ये अगदी किंवा तळाला पोचून स्वच्छ करणं, मग ते साबण तिथे व्यवस्थित पोचतो नाही पोचतो किंवा असं तुम्ही चोथा वगैरे हे करून पुश करून उलटं करून वगैरे थर्मास असं धुवायचा प्रयत्न करता, पण त्यामुळं खूप चांगला स्वच्छ होण्याची शक्यता कमी असते. त्याऐवजी हा ब्रश जर वापरला आणि तुम्ही जे काही लिक्विड वापरताय त्या थर्मास साफ करण्यासाठी भांड्याचं काय असेल तर ते त्यात टाकलं किंवा साबण काय जो भांड्याचा वापरताय आणि जर हा ब्रश फिरवला तर फक्त फिरवल्यानंतर एक मिनटाभरात म्हणजे असं आतली बऱ्याच सगळी घाण स्वच्छ करतं. म्हणजे लागलेलं चहाचं वगैरे काय असेल ते स्वच्छ करतं आणि मग तुम्ही व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं पाणी घालून ते धुवून काढलं की आतील खूप छान पद्धतीनं स्वच्छ होतं. त्यामुळं फक्त पाणी घालून किंवा साबण घालून धुण्यापेक्षा जर हा ब्रश वापरला तर तो अगदी छान पद्धतीनं आणि त्रास न देता चांगल्या पद्धतीनं स्वच्छ होतो. त्याचबरोबर याची किंमतसुद्धा खूप कमी आहे, म्हणजे ₹25 फक्त बसतो आणि तुम्ही जर पाणी पिण्याच्या बॉटलसाठी स्टीलची बॉटल वापरत असाल तर ते स्वच्छ करायला सुद्धा याचा खूप चांगला फायदा होतो. तसेच हे गावामध्ये तुमच्या जवळ कुठेही जनरल स्टोअर किंवा कटलरी वगैरे असतात अशी दुकानं, त्यामध्ये सुद्धा हा सहजगत्या मिळून जातो. पण हा वापरा, म्हणजे तुम्ही जर थर्मास वापरत असाल तर नक्की वापरा, त्याचा फायदा तुम्हाला चांगला होतो. थँक्यू.